हा प्रश्न वेक्टर्स चॅप्टरवर सीईटी 2020 ला विचारलाय. टू वेक्टर्स वेक्टर पी अँड वेक्टर क्यू हॅव इक्वल मॅग्निट्यूड्स इफ mod of vector p plus q that is equal to 5 times mod of vector p minus q, then angle between vector p and q is option A cos inverse 12 by 13, B sin inverse 12 by 13, C cos inverse 3 by 5 and D sin inverse 3 by 5. आता मी तुम्हाला इथे एक शॉर्टकट सांगते बघा की हा प्रश्न आहे ना, हा जेईला विचारला जातो, नीटला विचारला जातो, सीईटीला पण हा टाइप रिपीट होऊ शकतो. तर बघा कसा विचारला गेलाय की जर दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम असेल, म्हणजे हा पण एक्स आणि हा पण एक्स, तर त्यांच्या त्या दोन्ही वेक्टरच्या ऍडिशनचं मॅग्निट्यूड हे n टाइम्स त्या दोन्ही वेक्टर्सच्या डिफरन्सच्या मॅग्निट्यूड बरोबर असलं तर त्यांच्यातला अँगल कसा शोधायचा. तर इथं कॉस थिटा घ्यायचं, हा n आहे ना, n टाइम्स दिलं ना, त्याचं n स्क्वेअर मायनस 1 घ्यायचं आणि डिवायडेड बाय n स्क्वेअर प्लस 1, इथं स्क्वेअर राहिलं बघा, तर इथं n स्क्वेअर प्लस 1 घ्यायचं. आलं लक्षात. मग आता असं डायरेक्टली हा फॉर्म्युला बेस्ड विचारलेला आहे, तो आला तर असं घ्यायचं. आणि जर इथं समजा आता तुम्हाला 5 टाइम्स दिलेलं आहे, मग 5 म्हटल्यावर 5 चा स्क्वेअर काय झाला 25 मायनस 1 डिवायडेड बाय 25 प्लस 1, म्हणजे 24 बाय 26, म्हणजेच हे काय झाले 12 बाय 13 आणि थिटा बरोबर कॉस इनवर्स 12 बाय 13 की जो करेक्ट ऑप्शन ए आहे. आले लक्षात. आता इथं 2 टाइम्स पण विचारलंय, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये 2 टाइम्स आलं तर इथं कॉस इनवर्स काय येईल तर हे या शॉर्टकटने सोडवून दाखवायचं. कळलं का. तर बघा किती 3 प्रकारचे प्रश्न आपण याच्यात घेतलेले आहेत आणि हा शॉर्टकट लक्षात ठेवायचा, खूप वेळा विचारला गेलेला आहे. तर जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.